प्रमाणे अपरिच्छिन्नपणा जेव्हा प्रगट झाला तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, लागोनिया पाया विनवितो, लागोनिया पाया विनवितो तुम्हारा,
लागोनिया असं म्हणू नये की तुमचे वारकरी पितात, कुणी असं म्हणू नये की वारकरी असा आहे. संप्रदायाला पट्टा लागून देऊ नको बाळा, तू माझ्या पाया पडावस, पण ही परंपरा टिकवण्याकरता आज मी तुझ्या पाया पडतो. तसं तुकाराम महाराजांनी भले तरी देव म्हणून बघितलं, हणून लाथा मानून म्हणून बघितलं, समाज सुधारणा, तेव्हा शेवटचा उपाय केला, लागून या. बाबांनो, मी तुमच्या पाया पडतो, तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो. मी तुमच्या का पाया पडतोय? माझ्या कल्याणाकरता नाही, तुमच्या पाया पडतोय तुमचं कल्याण व्हावं. काढा जगातला असा एक तरी संत, एक तरी काढा. काय अवघड आहे या संतांचं. असे संत, हे बघा, वेद कालामध्ये ऋषी झाले आणि कलियुगामध्ये संत झाले. ते म्हणाल बोलण्याचा अर्थ काय? आशीर्वाद देतो पण शाप पण देतो तो ऋषी, पण नुसताच आशीर्वाद देतो तो संत. बरोबर आहे ना?
ऋषींनी आशीर्वाद दिले असतील, पण शाप काही कमी दिले? कारण इतका अहंकार त्यांच्यामध्ये तपश्चर्येचा, ज्याच्यामध्ये तपश्चर्येचा अहंकार नाही, जशी तपश्चर्या वाढली तशी लीनता वाढली. तुकाराम महाराजांची तपश्चर्या कळसाला जाऊन पोचली, तेव्हा ते समाजा पुढे नतमस्तक झाले. लागून या, लागून या, लागून या. माय बाप्पा पाया पडतो बर का. एक तुम्हाला संगती सांगतो, म्हणजे महाराज आपल्याकडे दिंडी प्रदक्षिणा काढतात ना, माझ्या डोक्यात त्याचा अर्थ असा आला की तुकाराम महाराज जेव्हा कीर्तनाला निघायचे रावळात जायला, तेव्हा गावातून फिरत निघायचे असे प्रदक्षिणा. आणि ओ दादा चला कीर्तनाला, चला चला, ओ चला, ओ चला, असं प्रत्येक. आणि अशी गावाला प्रदक्षिणा करून रोज प्रत्येकाला आमंत्रण द्यायचं. आणि मग कीर्तना, मग दुसऱ्या दिवशी पुन्हा का हो दिसला नाही, अहो काय तुकाराम महाराज तुम्हाला तेवढंच काम आहे, तुम्ही निघताना गिरायक आलं, अहो काय करावं, काय हरकत नाही, हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, बरोबर आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी माय बाप या कीर्तनात. कळलं का? नगर प्रदक्षिणा त्यावेळेला का सुरू झाली? दारोदारी जाऊन प्रत्येका दारात जावं. कोणाच्याही दारात जाणं योग्य नाही, पण तुकाराम महाराजांनी समाजाच्या कल्याणाकरता त्याच्या दारोदारी गेले आणि गाव पुरलं नाही म्हणून वारी सुरू केली. ज्ञानोबा तुकोबांनी वारी का सुरू केली? प्रत्येक गावाचा उद्धार करत 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 फेडीत पापता पोषित त्रिचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, अशी दिंडी काढली आणि सगळ्यांना बोलवलं, कोणी यावं, कोणी यावं. एकाने मला विचारलं, महाराज वारकरी संप्रदायात परमार्थाचा अधिकार कोणाला आहे? म्हटलं असते भलते असेल ते प्रश्न काय विचारतोस? एका प्रश्नाचं उत्तर दे. जेवणाचा अधिकार कोणाला आहे? सांगा वैद्य महाराज, जेवणाचा अधिकार कोणाला आहे? एकच उत्तर सांगतो, ज्याला भूक लागली आहे त्याला. सगळ्यांना म्हणून जमत नाही, ज्याला भूक लागली आहे त्याला. त्याचा अर्थ असा आहे, भूक लागल्यानंतर तो अधिकार बजावल्याशिवाय राहतच नाही. कसा बजावतो? घरी बायको आहे, मुलं आहे, कोण आहे, बहीण आहे, कोण असेल, धावत अरे भूक लागली वाढ, भूक लागली वाढ, आपण भाकरी असेल ते वाढ. तिने गरम भाकरी केली, भाजी केली, हक्क बजावला समाधान. एखाद्याच्या घरी कोणी नव्हतं, त्याच्या खिशात पैसे होते, हॉटेलमध्ये गेला, 50ची नोट टाकली, राईस प्लेट मागवली, भजी मागवली, काय पाहिजे ते मागवलं, खाल्लं, पोट भरलं, तृप्त होऊन बाहेर पडलं. बरोबर आहे? हा दुसरा. तिसऱ्या जवळ पैसेही नव्हते, त्यांनी भीक मागून, दादा दादा. परवा मी आश्चर्य बघितलं महाराज. पूर्वी आम्ही जागायचे नाही, एक 10 पैशाचे आलं ते 10 पैसे. परवा माझी गाडी थांबली होती एका ठिकाणी, एक म्हातारी आली, 10 रुपयाच्या आल्या. म्हणजे भिकारी सुद्धा सध्या 10 रुपयाच्या खाली भीक दिलेली घेत नाही, फेकून देतो. तो म्हणतो चहा सुद्धा येत नाही 10 तर द्यायचं काय? किती स्टँडर्ड वाढलाय याची कल्पना तरी. त्याचंही काही चुकलं नाही. आज चांगला चहा प्यायला म्हटलं तर 12-15 रुपये पडतो, चांगला घ्यायचा म्हटलं तर. पाण्याचं सोडून द्या. मग त्याला असं वाटतं 1 कप 10 रुपयाचा घेतला तर निदान. आता मला सांगा किती अवघड आहे. मग काही माणसं भीक मागून पोट भरतात. चौथा आहे तो चोरी करून पोट भरतो. बरोबर आहे ना? याचा अर्थ कळला का? ज्याला भूक लागलेली आहे तो आपला भुकेचा अवस्था, भुकेची जी तळमळ आहे
भुकेची जी व्यथा आहे ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने तरी भागवतो. तसं परमार्थाचा अधिकार कोणाला आहे? ज्याला परमार्थाची भूक आहे त्या. साधं सरळ उत्तर, जास्ती खोलात जायची गरज नाही. ज्याला ब्राह्मणाला का, क्षत्रियाला का, वैश्याला का, शूद्राला का हे मला माहिती नाही, ज्याला अध्यात्माची प्रभू प्रेमाची भूक आहे त्याला परमार्थाचा अधिकार आहे. आणि एक सांगू का, अधिकाराचा प्रश्नच नाही. थोडीशी संत संगत घडल्यानंतर कळतं अधिकार नाही आहे तो अधिकच आकार आहे. मनुष्य देहाचे नावे सच्चिदानंद पदवी घेणे. तुकोबाऱ्या तर कौतुक करतात या जन्माचं. बरवे झाले आलो या जन्माची, बरवे झाले आलो बरवे झाले आलो या जन्माची, बरवे झाले आलो या जन्माची. जोडी जोडली देहाची, जोडी जोडली मनुष्य देहाची, जोडी जोडली मनुष्य देहाची, जोडी जोडली मनुष्य देहाची. झाले आलो या जन्मासी, जोडी जोडली मनुष्य देहायसी. महालावाची उत्तम रासी, जेणे तू सर्व सुखासी पात. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, आणि नासे जीवपण. पवरो एवढं दिला सोन. हाताने नको ते करतोस, डोळ्याने नको ते बघतोस. नाही नाही, नको ते बघतो असं नव्हे, जाताना दिसतच, पण वळून वळून बघ. असं बोलणं कळलं का? महाराज डोळ्याचा स्वभावच आहे. तुम्ही किती जरी म्हणला आम्हाला वाईट बघायचं नाही, काय आता कट्टर वारकरी 150 वर्षाची परंपरा. रस्त्याने जाताना ते खटकाय दुकान पाहिजे लोंबताना दिसतच. आता मी किती जरी म्हटलं माझं लक्ष, आता माझी जर गाडी झाली ते दिसणार नाही का? आणि एवढं कळणार नाही का हे काय आहे ते? हा, पण पुन्हा पुन्हा ओळून बघ. आलं का लक्षात? म्हणून महाराज म्हणतात, अरे हात कशा करता दिले, कान कशा करता दिले, याचा सदुपयोग करण्याकरता लागून या पाया. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठो माझे, गोड नाम विठो माझे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या
घेई घेई माझी वाची. तुकाराम महाराज जर आपल्या वाणीला विनंती करतायत, अगं बाई, अगं तुझी किंमत किती आहे तुला कळत नाही. महाराज, एखाद्या अधिकार संपन्न माणसाच्या तोंडातून एक शब्द जर गेला तर जीवन बरबाद तरी होतं, नाहीतर जीवन टोकाला तरी जाऊन पोचत. बरोबर आहे ना? गुन्हा घडलाय, काय? फाशी. संपलं. संपलं की एका शब्दात. वाणीची ताकद फार आहे. ज्ञानोबारायांनी वाणीवर संप्रदाय स्थापन केला. मुखातून जे शब्द पडले ती अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म सम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळा उजळल्या श्रीकृष्णे. त्याचा अर्थ असा आहे, ज्या अक्षरातून अक्षर परब्रह्म अक्षर होऊन भेटतं त्याला अक्षर कसं म्हणावं. 4 शब्द सांगितले. त्याला अक्षर म्हणावं नव्हे, अक्षर परब्रह्म आहे. ती अक्षरे नव्हती देखा. अरे अक्षर नाही, ज्याच्यातून अक्षर परब्रह्म अक्षर होऊन भेटतं त्याला अक्षर कसं म्हणावं. ते अक्षर म्हणजेच ब्रह्म. म्हणून ती अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका उजळल्या चित्कळा. श्रीकृष्णाने ब्रह्मरसाचे पारणी केले अर्जुना लागी नारायणे. तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. लोक महाराज, मला याचं असं करतो मी, तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही. काय तुम्ही सांगायला बोलवलंय, निन्न सांगून तरी कसं जमतं. कृष्ण भगवान आणि आपल्या सख्याला सांगत होते, तो पहावा आहे डोळे म्हणून अचक्षुषी माझे डोळे आणि हातीचे निलीला कमळे पुजतया ते. दोरी दोन्ही उदा घेऊन अलिंगा वया लागून तया चंद त्या संगाचे निस्वाळे विदेहा दे धरणे घडे. किंबहुना आवडे निरुपम. किंबहुना आवडे निरुपम. निरुपम निरुपम. माता सांगा, किती आवडता, किती लाडका, किती जवळचा, असं सांगत होते. तितक्यात कृष्ण भगवान म्हणाले, माऊली तुम्ही या, तुम्ही या. इथे संजय करता उभी आहे. मी म्हणतो संजय बोलतच नाही, माऊली बोलत आहे. अहो ब्रह्मरसाचं पारणे केलंय माऊली, या की तुम्ही. ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे. ज्ञानोबाराय म्हणतात, तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. असं देव पान वाढतायत. तितक्यात माऊली गेले. अरे 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 वा 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 वा. माऊली आला आला आला. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. या या, बसा बसा बसा. एक ताट अर्जुनाला केलं. काय ताट असतील नाही ती. नाही, ही ताट केव्हा वाढली जातात, जेव्हा तुमचा ताटपणा संपतो तेव्हा, आणि लागून या पाया होतो तेव्हा. अभंगाला सोडून काही एकही शब्द इकडे तिकडे नाही आहे, ते सरळ आहे बर का. ब्रह्मरसाचं पारणं केलेलं काय तुम्हाला सांगू. वरण काय, भात काय, हो 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 हो. दिल्ली कमोदचा राईस काय, हो हो. यवतमाळची तुरीच्या डाळीचं वरण काय, लोक महाराजांच्या म्हशीचं चांगलं काढलेलं तूप काय, साजूक तूप काय, हा 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 हा. काय ते तूप सांगू तुम्हाला, भाजी काय सांगू, पक्वान्न काय सांगू. असं ताट भरलेलं, दुसरं ताट माऊली पुढे भरलेलं. अर्जुनाचं काही नाही, त्याने आपलं सुरुवात केलं. आता माऊलीकडे बघितलं. आता समजा ढोक महाराजांनी शेजारी बसलं तर एकमेकाकडे बघूनच सुरुवात करू नका, उगीच आणत बसायचं. पद्धत आहे. महाराज बसायचं ना, घ्या घ्या तुमचं नाही हो काय. तसं अर्जुनाने शेजारी बघितलं, हे काही हात लागला.
म्हणजे माऊली सुरू करा की. हा करतो. मग देवाकडे बघितलं, याला ते प्रकार बघून अर्जुनाला भूक लागली. ते म्हणले माऊली काही हात लावली. कृष्ण भगवान म्हणाले, ज्ञानोबराया अहो जेवण. खरं सांगू का, जीवेच्या जेवलं का सख्या कृष्णनाथा, मला कशाखाली घास उतरत नाही. तुझे ब्रह्मरसाचं ताट वाढलेलं बघून असं मला वाटतं, लाखो माणसं खाली उपाशी आहेत आणि मी एकटा कसं खाऊ. हे खाली घेऊन जातो मग खातो. ज्ञानोबरायाचे शब्द ऐकले, कृष्ण भगवंताच्या डोळ्यातून भर लागले आणि मिठी मारली ना, तिथेच विष्णू माऊलीमध्ये प्रकट झाले. हृदयार्ध एक झाले, हृदयीचे ते हृदय घातले आणि द्वैत नमुडता केले आपणाईसे. ज्ञानेश्वरा द्वैत नमुडता केले, पोटात घातलं. तसं आई ताट झाकून आणते की नाही, तसं ज्ञानोबारायाने आपल्या उपरण्याखाली झाकून आणलं, नेवाशाला उघडलं आणि सुरुवात झाली. ओम नमो याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी. आणि सर्व जगाला तो प्रसाद वाटला. प्रसाद वाटला, नीट लक्षात ठेवा. उगीच त्यांना माऊली म्हणत नाहीत कोणी बर का. तुकोबारायाने सुद्धा त्यांची स्तुती केली. कशा करता सांगतोय, हा संप्रदाय वाटण्याकरता, म्हणून पुढचं कडवाय सकळ अशी येते आधी. पायाच रचला, पायाच रचला, एकट्याने खायचं नाही, सगळ्यांना वाढ वाढ. एक मी तुम्हाला सांगतो का, वाढणं निराळं. घरी आपली बायको किंवा आई वाढते ना, त्याला वाढणं म्हणावं महाराज. हॉटेलमध्ये जर कधी जेवायला गेलो आपण, ते वाढत असतं, नसतं वाढत असं नाही, पण त्याला जितकं तुम्ही कमी खाल ना तितकं बरं असतं. मग तो सांगतो, हो मालक 4 पंक्ती झाले पण ते उठतच नाही. 25 फुलक्या, ते गुजराती फुलकी एवढेच असतात, ते 25 खाल्ले एका घासाला काटा 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 काटा. त्याला काय असू त्याचा काही इलाज नाही. माझं म्हणणं कळलं का, जास्ती जेवलं तर दुःख होतं ते हॉटेल. आणि एक दिवस मुलगा पती जेवायला बसले, असं कालवण झालं तुम्हाला सांगू लोक महाराज. गरम गरम भाकरी तूप आणि कालवण असं झालं. अहो मुलांनी मागून मागून घेतलं, नवऱ्याने मागून मागून घेतलं, तिला शिल्लकच राहिलं नाही. त्यांची पोटभरली. अगं तुला राहिलं का, हो राहिलं म्हणते. राहिलं. आतमध्ये आला, नवऱ्याने बघितलं, काही नव्हतं. अगं भांड्यात तर काही नाही. खरं सांगू का, तुम्ही 2 जण पोटभर जेवलात ना, ते बघून असं वाटलं ही भूमिका आईची असते आणि तुझे डोळे बघणार. जेवण तयार झाल्यावर आपली वाटी काढून ठेवते ती स्वयंपाकीने. ती वाटी का काढून ठेवते, तिला काही वाटतच नाही. तिला काही वाटतच नाही, तिला काही वाटतच नाही. आणि शिल्लक नाही याचा आनंद. 2 बायकांना सांगितलं, हो इकडे या, आज की नाही माझी भाजी इतकी सुंदर झाली, यांनी पण खाल्ली, पाडू पण खाल्ली, पाडू पाणी पिऊन झोपली. असं माझी आई इंद्राणीचं पाणी पिऊन झोपली. तुकोबारायांनी काठ्या काढल्या, गावाच्या बाहेर वाळीत टाकले, अभंग बनवले, तरी म्हणतायत लागून या पाया विणवितो तुम्हाला, लागून या पाया विणवितो तुम्हाला,
आता कीर्तन लागोन या पाया विणवितो तुम्हाला, दुसरं काही करू नका. काय सर्व इंद्रिय प्रभू भजना करता लावा. पायाने पंढरीची वारी करा, हाताने टाळ वाजवा, टाळ्या वाजवा, कानाने नामस्मरण ऐका, मुखाने घ्यायचं असेल तर प्रभूचं नाम घ्या. नाही तर ज्ञानोबाराय म्हणाले उलट अभंग लिहिला, 50 अक्षरी करिसी बरोबरी, शेकी तुझे तोंड तुझं वैरी राया. अरे गड्या, एवढं सुंदर तुझं तोंड दिलं, पण तुझं तोंड तुझं वैरी झालं. नको रे काही घेऊस, नको रे काही म्हणूस, मुखाने प्रभूचं नामस्मरण घे, सुंदर नाम घे, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल, कल्याण होईल, कल्याण होईल. बरं का, हे महाराजांनी वासुदेव आणलेत. ते कशा करता आणलेत माहितीये का? वासुदेवाची पूर्वीची संकल्पना अशी होती, पहाटे 5 वाजता दारोदारी जाऊन जागा करायचं. घोळ घोळा वाजती टाळ, गुळ गुळा वाजती टाळ, गुळ गुळा वाजती टाळ, घोळ घोळा वाजती टाळ, घोळ घोळा वाजती टाळ, गुळ गुळा वाजती टाळ, गुळ गुळा वाजती टाळ. दारोदारी जाऊन बोल बाबा, बोल 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 बोला, वासुदेवा बोल, वासुदेवा बोल, बोल विठ्ठल बोल, विठ्ठल बोल, विठ्ठल बोल, विठ्ठल बोल. अरे दुसरं काय बोलतोस? कलियुगामध्ये दुसरं काही म्हणायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे कीर्तनात लागोनिया पाय अजून खूप लांब आहे. हे बघा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा. स्वर्गात अप्सरा आहे, तिथे हा सुख कळतात. म्हणून जे स्वर्गवासी झाले त्यांना इथल्या बायका आवडत नाहीत, म्हणून तिथल्या बायकाच्या मागे गेले. साधं सरळ माझ्या गाठचं काही नाही. स्वर्गा पुण्यात्मक पापे जाईजे, पापात्मक पापे नरका माते येणे पाहिजे. पुष्कळ सांगण्यासारखं आहे बर का. हो, काय त्या स्वर्गाचं वर्णन केलंय. मदन ओवळे आपण काय रंब्याच्या नाच. आहा, खेड्यातल्या मुंबईला गेल्यानंतर त्याला असं वाटतं स्वर्गच आहे. तिथल्या त्या बायका विका बघून, म्हणून तुम्हाला स्वर्ग बसायचं ते मुंबईला चला. कशाचं काय सांगायचं महाराज. म्हणून स्वर्ग नरक या वाटा चोराची आहे. या चोराच्या वाटा आहेत, स्पष्ट सांगून टाकलं. म्हणून
दुसरं काही करू नको, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कुणी म्हणावं प्रश्न नाही, सकळा अशी आहे अधिकार. कलियुगी हरी उद्धार हरीच्या नामी, तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, न्यायसे बहुता ग्रंथी. अभंग काही पुरावा झाला नाही, आणि झाला असता तो अभंग राहिला नसता. जो कधी संपत नाही आणि सांगितला तरी पुष्कळ उरतो तो अभंग. आणि मला जास्ती काही सांगायचंच नाही. पाया पडण्याकरता वारकरी संप्रदाय आहे, तेवढं जरी तुम्हाला कळलं आणि ते भांडवल जर इथून घेऊन गेला तर 2 दिवसाची कीर्तन सेवा महाराजांच्या प्रेमाखातर, त्यांच्या आवडीने जी घडली, कोणाला आवडलं न आवडलं मला माहिती नाही, पण ढोक महाराज समाधान झाले, मी समाधान झाले. पुढचं सांगतो ना, पुढचं सांगतो ना. साखरच गोड आहे, ते कोणालाही गोड लागते, आणि ज्याला गोड नाही त्या समजा त्याला ताप आलाय. पुढची साखर गोडच आहे, कुणालाही गोडच लागायला पाहिजे. ज्या अर्थी लागत नाही त्या अर्थी समजावं काहीतरी. अरे हरिनामापेक्षा काय गोड आहे, हरिनामापेक्षा काय गोड आहे. म्हणून 2 दिवसाचे कार्यक्रम आता मला विमान गाठायचंय. 7ला 5 मिनिटं कमी आहेत, बाकीचं सगळं होईल तोपर्यंत एवढा वेळ जातोच. ज्ञानेश्वर